मधील हे सुपर लढत आपण दोन मातबर संघामध्ये पाहतोय. सुदर्शन शेलके याच्या मार्गदर्शनाखाली आणि तुषार गायकर याच्या कर्णधार पदाखाली जवानमान पोगो संघाने यंदा अतिशय उत्कृष्ट कामगिरी या स्पर्धेच्या माध्यमातून केलेली आहे. स्टार खेळाडूंचा भरणा या नक्कीच संघामध्ये आणि प्रतिस्पर्धी संघ आहे तेवढा तगडा संघ आहे. त्याही संघामध्ये स्टार खेळाडूंचा भरणा आहे आणि दोन्ही संघांचा विचार केला तर एक चांगली लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. JTCच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. जल्पेश भोईर, भूपेश काराले आणि त्यांच्या संपूर्ण टेक्निकल टीमच्या माध्यमातून या स्पर्धेचे टेलिकास्ट केले जात आहे. पोगागावचे रत्न रंगाविल्ला यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत आहे. तर सामना सुरू होत आहे. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गावर ज्ञानेश्वर शेलके उर्फ चिंटू, राज आणि अक्षय ही जोडी मैदानामध्ये सलामीरांच्या भूमिकेमध्ये. P1चं पहिलं षटक, पॉवर प्ले षटकामधील पहिलाच चेंडू. पहिल्याच चेंडूला पाठवलेला आहे मिड विकेटच्या वरून सीमा पार 6 धावांसाठी पहिल्याच चेंडूवर पहिला खणखणीत दणदणीत षटकार. चांगली पाहायला मिळते आपल्याला. चांगलं क्रिकेट आणि क्रिकेटिंग शॉट देखील पाहायला भेटला. टायमिंग बेमिसाल आणि षटकाराने आगाज देखील झालाय मैदाना शॉटमध्ये. आगाज अच्छा आहे, देखते अंजाम अच्छा होता है काय. चांगली सुरुवात केलेली आहे फलंदाज राज याने. षटकाराने स्वागत केलेलं आहे ज्ञानेश्वर याचं. पहिल्याच चेंडूवर पहिला षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट विचार केला तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये षटकाराने सर्वाधिक वेळा अकाउंट ओपन करण्याचा जो विक्रम आहे तो भारताचा स्फोटक फलंदाज वीरेंद्र सहवाग याच्या नावे आहे, ज्याने सर्वाधिक वेळा प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांविरुद्ध षटकाराने आपला अकाउंट ओपन केलेलं आहे. आणि इथे अकाउंट ओपन करताना आपण पाहतोय फलंदाज राज. ज्ञानेश्वर शेलके पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. यावेळी मात्र अप्रतिम चेंडू आणि क्लीन बॉलला टिट फॉर टॅट जशात तशा प्रत्युत्तर देताना एक तुमारे कामारी ज्ञानेश्वर शेलके आपल्या संघाला ब्रेक थ्रू मिळवून देतोय. पहिल्या विकेटचं पतन राज याची केली संपुष्टात. पहिल्या चेंडूवर षटकार आणि त्यानंतर लगेच विकेट प्राप्त केलेले आहे ज्ञानेश्वर शेलके याने. बहुमूल्य विकेट प्राप्त करताना 1-6 अशी सुरुवात आपण पाहतोय गुडबाज केवणे या संघाची. नाणेफेक आल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना मॅन्डेटरी पॉवर त्यांचा पहिलं षटक मार्गस्थ आहे. ऑफ साईडला जर बघितलं तर थर्ड मॅन पॉइंट कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हर तसेच मिड ऑफ 30 सर्कलमध्ये पाहायला मिळत आहेत. ऑन साईडला जर डोकावलं तर ऑन साईडला फाईन लेग 30 सर्कलमध्ये, स्क्वेअर लेग 30 सर्कलमध्ये. त्यानंतर आउटफील्डमध्ये आपण पाहतोय डीप मिड विकेट रिजनमध्ये गेल्या वर्षीच्या अंतिम सामन्यामधील हिरो सागर पाटील उर्फ सॅकी. त्रिमूर्ती 30 सर्कलमध्ये मिड ऑन रिझनमध्ये क्षेत्ररक्षण करताना. तुषार शेलके आपण पाहतो वायडिश लॉंग ऑफ रिझनमध्ये क्षेत्ररक्षण करतोय. असे क्षेत्ररक्षणाचे व्यूरेशन आपल्याला पाहायला मिळते. ज्ञानेश्वर शेलके उर्फ चिंटू, नवीन फलंदाज निलेश येतोय 1 डाऊनला खेळण्यासाठी. सामना करेल ज्ञानेश्वर याचा. डिफेंडिंग चॅम्पियन गत विजेता संघ आपण पाहतोय जवानमान पोगाव. यावेळी मोठा फटका, चेंडू जातोय सीमा पार, हाय अँड हँडसम सिक्सर. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर विकेट, तिसऱ्या चेंडूवर षटकार.
एक नाट्यमय षटक आपल्याला पाहायला मिळतंय. बालकृष्ण शेळके आणि राजाराम म्हात्रे या दोन्ही मान्यवरांचे इथे आगमन झालेले आहे. त्यांचा या चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे आमच्या आयोजन कमिटीच्या माध्यमातून. वेलकम सर, मोस्ट वेलकम. आपलं हार्दिक स्वागत आहे. आपल्या माहितीसाठी टॉप 3 मधील तिसऱ्या स्थानासाठी लढत आपण पाहतोय पोगाव विपक्ष केवणी देवी या दोन संघामध्ये. ज्ञानेश्वर सामना करेल फलंदाज निलेश. यावेळी मात्र अप्रतिम चेंडू गुडलँड स्पॉटवर चेंडू पिच झाला होता आणि फलंदाज पूर्णपणे बीट होतोय. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर विकेट, तिसऱ्या चेंडूवर षटकार आणि चौथ्या चेंडू निर्धाव. पहिलं षटक मार्गस्थ आहे शेळके ब्रदर्स आपण पाहतोय. जयनमान पोगाव संघामध्ये शेळके ब्रदर्सचा भरणा, त्यामध्ये अविनाश शेळके, तुषार शेळके, ज्ञानेश्वर शेळके, सुदर्शन शेळके हे 4 बंधू खेळताना दिसत आहेत. सध्या दुष्यंत शेळके मात्र उद्योग क्षेत्रात उतरलेले आहेत. यावेळी फोर्स केलेल्या चेंडूला स्टँड अँड डिलिव्हर डाऊन द ग्राउंड, सरळ सीमा पार, 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या 6 मुसंडे मारते. धावसंख्या 6 वाढून झालेली ती 18 धावा. षटकारामध्ये डील करताना आपण बघतो सध्या केवणी देवी संघाचे फलंदाज. ज्ञानेश्वर यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका. यावेळी शागी चेंडू खाली आणि विकेटचा पतन. दुसरा फलंदाज बाद होतोय गुड बॉयज केवणी देवी संघाचा निलेशच्या रूपाने. सागर पाटील मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर आहे नक्कीच. भूपेश कराले पृथ्वीकरण तर चांगलं आहे. एक तुमारी कामारी, पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर विकेट, तिसऱ्या चेंडूवर षटकार, चौथा चेंडू निर्धाव, त्यानंतर 5व्या चेंडूवर षटकार आणि 6व्या चेंडूवर विकेट, असं पृथ्वीकरण आपण पाहतोय पहिल्या षटकाचं. नवीन फलंदाज सागर भोईर येतोय. षटकाराने दोन्ही फलंदाजांनी आपला अकाउंट ओपन केला होता. 12 धावांचं बहुमूल्य योगदान देऊन फॅलमध्ये परतताना निलेश हा फलंदाज. दोन बाद 18 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. जय हनुमान पोगाव विपक्ष गुड बॉयज केवणी देवी या दोन संघामधील सामना. पॉवरप्लेच्या षटकाची समाप्ती आणि पॉवरप्लेच्या षटकानंतर संघनायक तुषार गायकर जो कुल कॅप्टन आहे पोगाव संघाचा, त्याने चेंडू सोपवलेला आहे कल्पेशाच्या हातामध्ये. कल्पेशाला मात्र कल्पकतेने गोलंदाजी करावी लागेल, कारण पहिल्या षटकामध्ये 2 विकेट जरी प्राप्त झालेल्या असल्या तरी मात्र धावसंख्या एक चांगली धावसंख्या पाहायला मिळते. ब्रेक लावावा लागेल धावसंख्येला कल्पेशाला. कल्पेश पाहूया कल्पकतेने गोलंदाजी करतोय का. यावेळी मात्र मिडल ऑफ द बॅट चेंडू घेता आला नाही. मिडल ग्रेझरमध्ये चेंडू ट्रॅव्हल होता, डीपमधून शतरक्षक चेंडू झेपावतोय तुषार शेळके. तोपर्यंत फक्त एकच धाव, एका धावशी अधिक नाही. धावसंख्या सिंगल वाढून झाली ते 19. टॉप 3 मधील तिसऱ्या स्थानासाठी लढत. या अगोदर 2 संघाने टॉप 3 मध्ये क्वालिफाय केलेला आहे. पहिला संघ अष्टविनायक ठाकूरवाडा आणि दुसरा संघ ठरलेला आहे जयवजन गोडसई. पाहूया तिसऱ्या स्थानासाठी कुठला संघ क्वालिफाय ठरतोय. यावेळी मात्र बॅटचे एज पुन्हा एकदा मिडल ऑफ द बॅट चेंडू घेता आला नाही. निर्धाव चेंडू समाप्ती. जनमान पोगाव संघाचा छोटा चिमुकला समर्थक सुमित वारे आमच्या समालोचन कक्षाच्या बरोबर मागे जल्लोष करताना.
यावेळी मात्र खोदून काढलेला फटका आहे. वाडेश लॉंग ऑफ रिझनमध्ये चांगले शतरक्षण आपल्याला पाहायला मिळते. एका धावपेक्षा अधिक नाही. धावसंख्या सिंगलने वाढते. धावसंख्या 1 निवडून झाली ती 20 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे. विखुरलेले शतरक्षण आपल्याला पाहायला मिळते. ऑन साईडला डिप्स स्क्वेअर लेग, त्यानंतर डिप मिड विकेट कावकर रिझनमध्ये तुषार सेलके, स्ट्रेट लॉंग ऑन रिझनमध्ये त्रिमूर्ती आपल्याला पाहायला मिळतोय. पलटी शॉट अतिशय उत्कृष्ट फटका पॉइंट रिझन मधून चेंडू गोळीच्या वेगाने जातोय सीमा पार चौकार. धावसंख्या 4 धावेने वाढते. या चौकाराने धावसंख्येला येतो आकार. धावसंख्या 4 ने वाढून झाली ती 24 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे. ऑफ साईडला जर बघितलं तर डीप पॉइंट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. त्यानंतर डीप कवळला क्षेत्ररक्षक आहे. वायलिश लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. थर्ड सर्कलमध्ये आपण ऑफ साईडला थर्डमॅन रिझनला एक क्षेत्ररक्षक पाहू शकता. यावेळी चेंडूला फोर्स केलेला आहे. गॅपमध्ये तुषार असेल की चेंडू झेप आवतोय. चांगली क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. नक्कीच अगदी सीमारेषे लगत काय इंचेस आतमध्ये चांगले क्षेत्ररक्षण. फक्त एकच धाव. दुसरं षटक मार्गस्थ आहे. कल्पेश सामना करेल फलंदाज अक्षय मडवी. यावेळी पंचांचा नो बॉलचा इशारा आहे. पण यापुढील चेंडू फ्रीट असणार आहे. यस, उघडा डोळे पहा नीट, कारण पुढील चेंडू असणार आहे फ्रीट. या फ्रीटचा कशा प्रकारे फायदा उचलतोय अक्षय मडवी. अक्षय मडवी करून आतापर्यंत तरी फलंदाजीमध्ये 0 मिनिटां कमाल पाहायला मिळाली नाही. पाहू या चेंडूवर 0 मिनिटां कमाल करतोय का. यावेळी चेंडूला टोटल लेस्कर ऑफ विकेट मिड रिझन मध्ये फक्त एकच धाव. एका धावपेक्षा अधिक नाही. धावसंख्या सिंगलने केवळ वाढणार आहे. धावसंख्या 1 निवडून झालेली ती 27 धावा 27. 2 षटकांची समाप्ती आणि 2 षटकांची समाप्तीनंतर गुड बाय केवणी संघाची धावसंख्या झालेली आहे ती 2/27 27. लॉस ऑफ 2 विकेट एंड ऑफ द सेकंड ओव्हर. टॉप 3 मधील तिसऱ्या स्थानासाठी लढत या अगोदरच ठाकूरपाडा आणि गोडसे या 2 संघाने टॉप 3 मध्ये क्वालिफाय केलेलं आहे. गेल्या वर्षीच्या या ट्रॉफीचा जर विचार केला तर टॉप 3 संघ ठरले होते. जॉनमन पोगाव, जबरदस्त गोडसे ए आणि जबरदस्त गोडसे बी. या चषकावर गेल्या वर्षी जेव्हा हनुमान पोगाव संघाने आपलं नाव कोरलं होतं. अंतिम सामन्यामध्ये सागर पाटील याचा आकर्षक अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालं होतं. अविनाश शेलके येतोय गोलंदाजी मार्कवर. शेलके ब्रदर्स 4 शेलके ब्रदर्स आपण या पोगाव संघामध्ये पाहतोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा जर विचार केला तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 3 ब्रदर्स 3 भाऊ खेळलेल्याचं एक उदाहरण आहे. ऑस्ट्रेलियन संघाकडून ग्रेग चॅपल, यान चॅपल आणि ट्रॅव्हल चॅपल हे 3 बंधू एकाच संघामध्ये खेळले होते. तर झिम्बाब्वे संघामध्ये जर बघितलं तर 3 भावांच्या जोड्या खेळल्या होत्या. एकंदरीत 6 खेळाडू एकाच संघाकडून खेळल्याचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये उदाहरण आहे. अविनाश शेलके होते गोलंदाजी मार्कवर. सामना करेल फलंदाज अक्षय मडवी. अविनाश शेलके यावेळी लॉर्ड फुलटॅच चेंडूला टोळीला एक्स्ट्रा रिझन मध्ये थोडंसं फंबलिंग आपल्याला पाहायला मिळते. मिसफिल आणि जिथे 1 धाव होती तिथे 2 धाव पूर्ण केलेल्या आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. मिसफिलचा पूर्णपणे फायदा उचलला आहे फलंदाजाने आणि धावसंख्या 2 ने वाढते 29 धावा.
पोगाव विपक्ष केवणे देवे या दोन संघामधील हा सामना. फायनल एक थर्ड मॅन 30 सलकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. इतर क्षेत्ररक्षक शिमारशी लागत. यावेळी चेंडूला हॉक केलेला आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचू शकणार नाही आणि चेंडू जाते सीमा पारला. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या 4 ने वाढून झालेली ती 3-3 33 धावा. अक्षय उमराटकर गुणलेखाच्या भूमिकेमध्ये चांगली स्कोरिंग करताना या अगोदर त्रिमूर्ती याला आपण स्कोररच्या भूमिकेमध्ये पाहिलं होतं. सध्या इष्टरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ज्ञानेश्वर शेळके याने पहिलं षटक हाताळलं होतं. अविनाश शेळके तिसरं षटक हाताळतोय. बालाराम पाटील आपण सुनंती असेल की आपण आमच्या व्याय पिढ्याजवळ स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. यावेळी मात्र फुलटा चेंडू होता आणि फान केलेला आहे. फान लेग रिजन मधून चेंडू जाते सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या 4 ने वाढून झालेली आहे ती 37. दरम्यान बालाराम म्हात्रे साहेबांचे इथे आगमन झाले आहे. त्यांना विनंती असेल की आपण व्याय पिढ्याजवळ यायचं आहे. आपले हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. अष्टनायक ठाकूरपाडा संघाचे इथे आगमन झालेले आहे. त्यांचं हार्दिक स्वागत आहे. टॉप 3 मध्ये पोहोचलेला पहिला संघ अष्टनायक ठाकूरपाडा. तब्बल 114 धावा बुम बुम सुभाष ठाकरे याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. तर 113 धावा या स्पर्धेमध्ये झळकवल्या होत्या भिनाळ संघाच्या कुमार गोंडू यांनी. यावेळी मात्र अप्रतिम चेंडू मिसफिल्डला खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. चांगलं बॅकअप लॉंग शॉट रिझनकडे. तोपर्यंत 2 धाव पूर्ण करतात फलंदाज. वेळ होता फलंदाजाकडे 2 धाव घेण्याचा. इष्टरक्षक बीट झाला होता. त्यानंतर इष्टरच्या मागे चेंडू फिल केला गेला आणि 2 धाव घेण्याची संधी मिळालेली आहे फलंदाजांना. तिसरं षटक मार्गस्थ अविनाश शेळके तिसरं षटक हाताळतोय. थर्डमॅन पॉइंट 30 सर्कलमध्ये. यावेळी चेंडूला भिरकावून दिलेला आहे. झेल घेण्याचा प्रयत्न तर केला होता मात्र सागरच्या डोक्यावरून चेंडू जाते सीमा पार. 6 धावांसाठी अक्षय मडवी याच्या बॅटमधून निघालेला 0 मिनिटांनी षटकार. धावसंख्या 6 ने मुसंडी मारते. धावसंख्या 6 ने ओढून झालेली होती 45. तिसरं षटक मार्गस्थ. एक चांगली धावसंख्या धावपळकर पाहायला मिळते. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि विकेटचं पतन. अतिशय उत्कृष्ट त्रिमूर्तीचं इन्स्ट्रक्शन आपल्याला पाहायला मिळते आणि फलंदाज अक्षय मडवी याची खेळी संपुष्टात. तिसरा फलंदाज इथे बाद झालेला आहे अक्षयच्या रूपाने. नवीन फलंदाज सागर पाटील जातोय. सागर भोईर आणि सागर पाटील ही जोडी मैदानामध्ये. सागर पाटील विथ सागर भोईर 3 षटकांची ते समाप्ती झालेली आहे. भविष्य शेवटच्या षटकासाठी कॅप्टन कुल कुठल्या खेळाडूच्या हातामध्ये चेंडू सोपवतोय. अनेक ऑप्शन तर नक्कीच पोगाव संघाकडे आहेत.
अंतिम दिवस सुपर संडे मित्रांनो आपण पाहतोय. आज 22 नोव्हेंबर. आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1970मध्ये श्रीलंकन फलंदाज मरोन अट्टापट्टूचा जन्म झाला होता, जो पहिल्या 6 इनिंगमध्ये सुपर फ्लॉप ठरला होता. कारण 6 इनिंगमध्ये या फलंदाजा आकावणे ओपन करता आला होता, 0वर बाद झाला होता. मात्र त्यानंतर त्याने मागे वळून पाहिला नव्हता आणि टेस्ट क्रिकेटमधील एक यशस्वी फलंदाज बनून तो नावारूपाला आला होता. तर सुदर्शन शेळके याच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे, ज्याने मॅजिक षटक हाताळलं होतं. 3 विकेट घेऊन फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या. पाहूया यावेळी कशा प्रकारे गोलंदाजी करतोय सुदर्शन. पाहूया गोलंदाजीमध्ये कशा प्रकारे घडवतोय दर्शन. यावेळी मात्र हेलिकॉप्टर फटका आपण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. क्विक थ्रो, फक्त एकच धाव, एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या सिंगलने वरती धावसंख्या 1ने वाढून झालेली ती 46. 46 लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. सुदर्शन पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. यावेळी सामनागर फलंदाज सागर पाटील. यावेळी गुडघ्यावर बसून फटका केलेला आहे. गॅप मधून चेंडू जाते सीमा पार, नेत्रदीपक आकर्षक चौकार. धावसंख्या 4ने वाढते. धावसंख्या 4ने वाढून झालेली ती 50. 50 धाव धावफलकावर पाहायला मिळत आहेत. अर्धशतकी झलकलं गेलेले आहे फलंदाजी करणाऱ्या गुड बॉयज केवणदेव या संघाचं. शेवटचं षटक मार्गन शेळके. शेवटचं षटक हाताळतोय सामना करणारा फलंदाज सागर पाटील. यावेळी पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. 2 माइंडेड आपण पाहतोय. सागर पाटील सॅगी आला द्विधा मन स्थितीमध्ये झेल घेण्याचा प्रयत्न. आडवायची की झेल घ्यायचा या द्विधा मन स्थितीमध्ये सापडला होता सागर पाटील आणि परिणाम स्वरूप लाभ मिळतोय तो गुड बॉयज केवणदेव संघाला. 4 धावा केलेला आहे सागर पाटील यांनी. घुटना टेक, तमाशा देख, घुटना टेक, सिक्सर देख. धावसंख्या 6ने वाढते. धावसंख्या 6ने वाढून झालेली ती 60 धावा. चांगली धावसंख्या इनफ टोटल. यावेळी मात्र पुन्हा एकदा खोलवा टप्प्याचा चेंडू अगदी खोदून काढलेला आहे फटका. चांगलं क्षेत्ररक्षण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न घातक ठरू शकला असता, मात्र असा वाईट थ्रो आणि परिणाम स्वरूप 2 धावा. चांगले रनिंग भेटून विकेटने पूर्ण करत दोन्ही फलंदाज सागर पाटील अँड सागर भोईर. धावसंख्या 2ने वाढून झालेली ती 62. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. सुदर्शन शेळके पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. यावेळी मात्र मिडविक रिजनमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूने बॅटमध्ये संपर्क नाही. पंचांचा लेग बॅटचा इशारा येतोय. 1 धाव लेग बॅटच्या रूपाने. धावसंख्या सिंगलने वाढते. 63 आणि 64 धावांचं लक्ष्य. डिफेंडिंग चॅम्पियन गेल्या वर्षीचा या चषकाचा विजेता संघ जहानमन पोगा या संघासमोर. गेल्या वर्षी या पोगा या संघाने टॉप 3 मध्ये या अगोदरच्या 2 संघाने क्वालिफाय केलेलं आहे. अष्टनाग ठाकरेपाडा, जवाहरसन गोडसई आणि तिसरा संघ टॉप 3 मध्ये कुठला क्वालिफाय करेल याचं उत्तर या सामन्यानंतर आपल्याला मिळेल. प्रथम फलंदाजी करताना गुड बॉयज केवणदेव संघाने आपल्या धावपलीकडे धावा झळकल्या त्या 63 आणि 64 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे जहानमान पोगाव संघासमोर हा सामना जिंकण्यासाठी. तर लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. या स्पर्धेसाठी आम्हाला बहुमूल्य सहकार्य ज्यांचं लाभलेलं आहे. बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर आणि मॅन ऑफ द सिरीज या आकर्षक ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर केलेल्या आहेत निलेश मुत्राम पाटील यांचे मनस्वी धन्यवाद. मॅन ऑफ द मॅचचे आकर्षक ट्रॉफीज आपण पाहतोय ते आम्हाला स्पॉन्सर केलेले अशोक म्हात्रे त्यांचंही मनस्वी धन्यवाद. आम्हाला सन्मानचिन्ह स्पॉन्सर केलेले आहेत दुष्यंत सलके पोगाव, सज्जन पाटील चाविंद्रा, नितीन केने गोडसे आणि निश पाटील सावंदे यांचे मनस्वी धन्यवाद. आम्हाला या संपूर्ण स्पर्धेसाठी पाण्याची सोय उपलब्ध करून दिलेली आहे निलेश पाटील पोगाव आणि तुषार सुदाम पाटील चाविंद्रा यांचे मनस्वी धन्यवाद. आम्हाला लाईव्ह टेलिकास्ट स्पॉन्सर केलेले आहे मयुरेश विलास पाटील आणि कैलास गणेश पाटील पोगाव यांचे मनस्वी धन्यवाद. आम्हाला बॉल स्पॉन्सर केलेले या स्पर्धेसाठी कमलाकर पाटील चाविंद्रा त्यांचे मनस्वी धन्यवाद. या स्पर्धेसाठी आम्हाला आर्थिक सहकार्य लाभलेले आहे सुदाम मनोहर पाटील चाविंद्रा, सज्जन परशुराम पाटील चाविंद्रा,
वसंत मुद्राम पाटील चाविंद्रा, जितेंद्र पाटील डुंगे, रविकांत पाटील सावंदे, सुभाष भोईर सावंदे, सुनील पाटील सावत आणि विश्वास पाटील वाशिरे या सर्वांचं पुन्हा एकदा मनस्वी धन्यवाद, ज्यांचा आम्हाला विशेष सहकार्य बहुमूल्य सहकार्य लाभलेलं आहे. तर क्षेत्रक्षण लावण्याच्या तयारीत आपण पाहणार आहोत. गुडबाज केवणेदेव या संघाला आव्हान येते 64 धावांचं, 64 लक्षाचा पाठलाग करावा लागणार आहे टॉप 3 मध्ये पोहोचण्यासाठी जयनमान पोगा या संघाला. दोन्ही संघाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा हा सामना आहे. अतिशय उत्कृष्ट स्पर्धेचं आयोजन मित्रांनो आपल्याला पाहायला मिळते. सुपर संडे 22 नोव्हेंबर. आज तालुका क्रिकेटचा जर विचार केला तर तालुका क्रिकेटमध्ये हार्ट हिटर फलंदाज स्वयंभू पायगाव आणि मराठा पंजाब संघाचा डॅसिंग जितू गवडी याचाही जन्मदिवस आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आज 1970 मध्ये श्रीलंकन फलंदाज मरोन अट्टापटूचा जन्म झाला होता, त्याचा आज वाढदिवस आहे. आजच्या दिवशी 1974 मध्ये वेस्ट इंडिजचे 2 दिग्गज व्हिएन रिचर्ड आणि गॉर्डन ग्रीनेज यांनी टेस्ट क्रिकेटमध्ये भारतीय संघाविरुद्ध पदार्पण केलं होतं. आजच्या दिवशी 1991 मध्ये पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज यांच्यामधील वन डे सामना टाय झाला होता आणि त्याच सामन्याच्या माध्यमातून इंजामन उलाका याने पदार्पण केलं होतं. आजच्या दिवशी 2001 मध्ये न्यूझीलंडचा तेज तरार गोलंदाज सेन बॉन्ड याने ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध आपलं टेस्ट डेब्यू कसोटी पदार्पण केलं होतं. या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील काही घडलेल्या घडामोडी उद्या सामन्याकडे. तर ज्यावेळी प्रत्यक्ष सामन्यात सुरुवात होईल त्यावेळी समालोचन कक्षामध्ये सज्ज होतील माझे सगळे समालोचक व्हॉइस ऑफ मानेरे राहुल वैर सर. डीजे थँक्यू धुमाल सर. सामना सुरू होतो. पहिलाच बॉल ऑन साईडला खेळलेत. सागर तिकडे आहेत क्षेत्ररक्षक. दरम्यान एक धाव पहिल्या बॉलवरती. टार्गेट एकूण 64चं टार्गेट आहे. पुढचा बॉल ओव्हर द विकेटने समोरच्या दिशेने खेळलेत. खेळाडू दूर वन राहतात. चेंडू या दरम्यान अडवण्याचा प्रयत्न देखील खूप चांगला झाला. दरम्यान इथनं धावा येतील या 2 आणि 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर बोर्डवरती एकूण 3 आपल्याला पाहायला मिळते. 2 संघ सुपर 3 मध्ये क्वालिफाय झाला आहेत. आता सेमीफायनल मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. असं विनायक ठाकूर टीमने देखील चांगली कामगिरी केली आहे. जय बजरंग उर्सई असंघ देखील चांगली कामगिरी त्या देखील टीमने केली या स्पर्धेमध्ये. आणि इथनं अजून एक संघ सुपर 3 मध्ये दाखल होणार आहे. ओव्हर द विकेटनं फुल टॉस ऑन साईडला चाबूक फटका पाहायला मिळतोय. विकेट 6. पुन्हा एकदा फुल टॉस ऍक्शन रिप्ले मैदानाच्या आतमध्ये.
क्लास क्रिकेटचा दाखवत असताना चांगलं क्रिकेट मात्र आपल्याला पाहायला मिळतो. क्रिकेटिंग शॉट देखील आपल्याला पाहायला मिळतात. लागोपाठचा येणारा हा धमाका षटकार. गुड शॉट. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. असाच खेळ करावा लागेल या मॅच मध्ये. टार्गेट भरपूर मोठा आहे आणि स्वप्न देखील मोठं आहेत आणि ती स्वप्न कंप्लीट करण्यासाठी करावा लागेल तो म्हणजे संघर्ष. क्रिकेट म्हटलं की संघर्ष आलंच आणि तो संघर्ष आता मात्र इथनं आपल्याला पाहायला मिळेल या मॅच मध्ये. संघाची एकूण धावसंख्या स्कोर बोर्ड वरती आमच्या नक्कीच गुणसंख्या लेखक माहिती देतीलच. 15 धावा स्कोर बोर्ड वरती. अप्रतिम क्रिकेट. पुढचा बॉल पुन्हा एकदा फुल टॉस ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट. अजून एक चांगला फटका आहे. अंपायरचा इशारा येणं बाकी. धावा किती असणार आहेत? पूर्णच्या पूर्ण 4. गुड शॉट. अतिशय उत्कृष्ट फटकेबाजी आपण पाहतोय. सागर पाटील उर्फ सॅगी. सागर पाटील यांनी गेल्या वर्षीच्या अंगामध्ये सिटी आणि ग्रामीण क्रिकेटमध्ये अतिशय उत्कृष्ट फलंदाजी केली होती. याच मैदानापासून आपण पाहिलं तर अंतिम सामन्यामध्ये अर्धशतक झळकल्यानंतर गोल्डन षटकार वडोनगर चषकामध्ये ज्यावेळी पोगाव संघाला वडोनगर संघाविरुद्ध एका चेंडूने 6 धावांची आवश्यकता होती आणि गोल्डन षटकार ठोकून अंतिम सामन्यात विजय संपादन करून दिला होता वडोनगर या चषकामध्ये याच फलंदाजाने. चांगली बॅटिंग सागर पाटील कडनं पाहायला मिळते. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल राऊंड विकेट ना. या दरम्यान झेल होऊ शकेल आणि ते झालं. सागरने बॅटिंग तर चांगली केली होती. चांगली सुरुवात आपल्या टीमला करून दिली आहे. मग इथनं बघूया पुढच्या नक्कीच येणाऱ्या अजूनही या 3 षटकामध्ये चांगला खेळ आणि चांगला क्रिकेट नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. बॅट्समन आउट. पहिला फलंदाज बाद होतोय. खरं तर हा फटका खेळण्याची आवश्यकता नव्हती. सागर चांगल्या टच मध्ये होता मात्र विनाशकाले विपरीत बुद्धी. सागर पाटील सॅगे याची खेळी संपुष्टात आलेली. नवीन फलंदाज डावके शैलीचा फलंदाज आपण पाहतोय भावेश वारे. पहिला फलंदाज 19 धावसंख्येवर बाद झालेला मात्र सागर याने आपलं काम चोख पार पाडलेलं आहे. भावेश वारे नवीन फलंदाज. चांगली वापसी. 19 धावा पहिल्या षटकामध्ये. या दरम्यान स्कोर बोर्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. टार्गेट देखील भरपूर मोठं आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सुरुवात देखील दमदार होणं गरजेची होती. ती सुरुवात देखील आपल्याला पाहायला मिळते. येणारे 18 चेंडू आता मात्र शिल्लक आहेत. येणाऱ्या 18 बॉलमध्ये बनवायच्या आहेत. अजूनही 45 धावा या मॅचमध्ये. मॅच रंगतदार होणार आहे. रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळतोय. गतवर्षी शनिवार पोगाव टीमने स्पर्धा जिंकली होती आणि या देखील वर्षामध्ये प्रयत्न तोच आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेचा फटका तुषारच्या बॅट मधून हा आक्रमण आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग करत असताना सुरुवात सागरनी करून दिली आहे आणि आता मात्र अजून एक चांगला फटका येतोय तुषारच्या बॅट मधून. हा पहिला षटकार. अतिशय उत्कृष्ट फटका आपण पाहतोय. स्टँड अँड डिलिव्हर अगदी खडे खडे हा फटका खेळला. बॉटमॅनचा चांगला वापर आणि चेंडू ज्यावेळी तुषारच्या बॅटला लागला होता त्याच्यावर मोर उमटले होते. 6 धावांचे षटकार. तुषार तसे पोगा संघाचा सर्वात हुशार फलंदाज आहे. 25 धावा स्कोर बोर्ड वरती. सागर पाटील वरती हा प्रतिहल्ला प्रति आक्रमण. होम ग्राउंड आहे.
त्याचा पुरेपूर अभ्यास देखील. यावेळेस हा ट्रॅकर भरपूर 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 असला तुषार शेळकेच्या बॅट मधून. अजून एक ब्लास्ट षटकार. बॅक टू बॅक दुसरा षटकार आपण पाहतोय तुषार शेळकेच्या बॅट मधून आणि धावसंख्या 6 मुसंडी मारते. धावसंख्या 6 ओढून राहिली ते 31 आणि अशाच फलंदाजीची आवश्यकता आहे. डिफेंडिंग चॅम्पियनना जर्मन पोगाव संघ खेळतोय, ज्या संघाने गेल्या वर्षी ग्रामीण क्रिकेटमध्ये अतिशय दणक्यात सुरुवात केली होती. याच मैदानापासून हा चषक उंचावला होता. त्यानंतर स्वर्गीय कुंतीबाई जोशी स्मृती चषकावर या संघाने नाव कोरलं होतं. तोच संघ सध्या फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगलं क्रिकेट. स्टँडर्ड जपत असताना मैदानाच्या आतमध्ये घरच्या मैदानावरती आपण खेळतोय. पूर्णपणे जिम्मेदारी जबाबदारीनं क्रिकेट खेळला जातोय. जनुमान क्रिकेट टीम पोगाव. धावसंख्या स्कोअर बोर्ड वरती 31. या दरम्यान आता मात्र चेंडू भरपूर भरपूर उंच गेला आहे. खेळाडू आहे झेल खाली आणि बॅट्समन आउट. एकतीस धावा स्कोर बोर्ड वरती. त्रिमूर्ती येतो नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. आणि बावेश जो वनडाऊन आला होता लेफ्ट आर्म बॅट्समन आहे. सागर पाटील लेफ्ट आर्म गोलंदाज. यावेळीचा फटका चांगला आहे. खेळाडू आहेत ते फक्त आणि फक्त प्रेक्षक म्हणून. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 6 जाते पुढे. 37 इन बोट. 37 धावा स्कोर बोर्ड वरती. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. दोन्ही टीम आता मात्र संघर्ष करतात विजयासाठी. सुपर 3 मध्ये कुठला संघ दाखल होणार आहे. गतवर्षी चॅम्पियन जो संघ होता जनुमान पोगाव तो देखील आता मात्र इथं संघर्षाला त्यांनी सुरुवात केली आहे. पहिल्या डावामध्ये पहिल्या इनिंग मध्ये चांगली धावसंख्या बनवली होती आणि आता मात्र त्याच धावसंख्येचा पाठलाग करत असताना एक चांगलं क्रिकेट आपल्याला मात्र पाहायला मिळतोय. क्रिकेटिंग शॉट क्रिकेटिंग फटके आपल्याला मात्र इथनं पाहायला मिळतात या मैदानाच्या आतमध्ये. सागर पाटील हा देखील अष्टपैलू खेळाडू आहे. कमबॅक करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल या षटकामध्ये. पुढचा बॉल. गती आता मात्र कमी केली आहे. आप ट्रॅकर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता बासमांचा. एक धाव इथनं मिळतीये. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 जातीये पुढं. स्कोर बोर्ड वरती एकूण धावा आहेत 38. 38 इन बोट. टार्गेट आहे एकूण 64चं. तेरा चेंडू आणि 26 धावेची गरज आहे.
यावेळेस फटका हवे ते मिस टायमिंग खेळाडू झेलच्या खाली बॅट्समन आउट. बारा चेंडू 26 धावेची आता मात्र गरज आहे. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची एकूण धावसंख्या 38. 3 खेळाडू आतापर्यंत पास झालेत. ते समीकरण 12 बॉल अजूनही शिल्लक आहेत. 12 चेंडूंचे नक्कीच आता मात्र या दरम्यान वाट प्रत्येकी हा प्रेक्षक देखील बघतो की 12 चेंडू कशा प्रकारे असतील. 12 चेंडू आणि 26 धावा. प्रति षटकामागे 13ची सरासरी आता मात्र मेंटेन करावी लागेल, राखावी लागेल. समोरच्या दिशेनं फटका तर चांगले खेळलेत खेळाडू उपस्थित आहेत. मिडऑफच्या दिशेनं एकच धावीतनं मेल. सुदर्शनाला नवीन बॅट्समन. 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी बनवायचे आहेत 25 धावा. अकरा चेंडू आणि 25 धावा. समीकरण जर बघितलं तर अजूनही बॅलन्स ही मॅच. बॅट्समन स्ट्रायकिंग इनला आहेत. हा बेनिफिट, हा प्लस पॉइंट नक्कीच असू शकेल हनुमान पोगाव टीमला. पुन्हा त्याच दिशेनं ऑन साईडला खेळले चेंडू डीप मध्ये मिड विकेटला गेलाय. एकच धावीतनं देखील मेल. चांगली गोलंदाजी. दहा चेंडू 24 धावेची गरज आहे. पहिल्या 2 बॉलवरती सिंगल धाव आली आहे. चांगली गोलंदाजी. हा प्रकार चुकीची गोलंदाजी. चुकीला माफी नाहीये. सुदर्शनच्या बॅटमधून येणारा हा संघर्षमय बिगिट षटकार. अतिशय उत्कृष्ट फटका आपण बघतोय सुदर्शन याच्या बॅटमधून. शेवटी सुदर्शन यांनी घडवलं आपल्या पाठीराखीना षटकाराने सीमारेषेचं दर्शन. चांगलं प्रदर्शन सुदर्शन याच्या माध्यमातून. चांगली बॅटिंग. या षटकारानं विजयाच्या जवळ येत असताना 18 धावेची अजूनही गरज आहे. 9 चेंडूंचा खेळ बाकी. जिंकण्यासाठी बनवायचे आहेत 18 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा प्रयत्न करतोय कमबॅक करण्याचा. चर्चा थोडीशी झाली सागर आणि गोलंदाजाच्या मध्ये. पुढचा बॉल. राऊंड विकेट. चेंडू मात्र डीप मध्ये आलाय मिड ऑनच्या दिशेनं. क्षेत्ररक्षण देखील चांगलं झालं. एकच धावीतनं देखील मेल.
आणि सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 न जाईल पुढे. एकूण धावा स्कोरबोर्डवरती 47. 17 धावेची अजूनही गरज आहे. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 8 धावा बनवायच्या आहेत 17. आठ चेंडू 17 धावा. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर ऑन साइडला फटका तर चांगला आहे. चुकीचं क्षेत्ररक्षण. या चुका महागात पडू शकतील. क्रुशियल मोमेंटला झाली आहे चूक. नशिबाचा हा चौकार. 4 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या अजून 4 न जाते पुढे. 50 कंप्लीट. 51 धावा स्कोरबोर्ड वरती. 13 धावेची अजूनही गरज आहे. 7-13. आता कोण कोणाची साथ देतोय हा देखील मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला. 7 चेंडू शिल्लक आहेत. बनवायचे आहेत 13 धावा. लेफ्ट हँड बॅट्समन अजूनही मैदानाच्या आतमध्ये तग धरून खूप चांगले बॅटिंग घरच्या मैदानावरती करत असताना गतवर्षी स्पर्धा जिंकली होती. त्याच अनुषंगानं पुन्हा एकदा जयनुमान पोगाव संघ दाखल झालाय या मैदानावरती. पुढचा बॉल या दरम्यान कलात्मक क्रिकेट. बॉटमॅनचा सुंदर वापर. डीप मध्ये खेळलेत आणि एका जावीतनं घेतली जाते आणि एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. एकूण धावसंख्या स्कोरबोर्डवरती झाली आहे 52. समीकरणात मात्र शिल्लक आहे येणारे 6 चेंडू. जिंकण्यासाठी 12 धावेची गरज आहे या मॅच मध्ये. यस डीजे. सहा चेंडू 12 धावेची गरज आहे आणि गोलंदाज जय जय आणि विजयाचा आता मात्र नक्कीच जो अंतर आहे तो येणारे 6 चेंडू सांगून जातील. सहा चेंडू 12 धावेची गरज आहे. जय लेफ्ट आर्म गोलंदाज फटका तर दमदार आहे. खेळाडू देखील उपस्थित आहेत. चेंडू चुचून फिक करेपर्यंत दुसरा धावेचा प्रयत्न वेगानं 2 धावा कंप्लीट. सिंगल डबल धाव देखील व्हेरी इम्पॉर्टंट क्रुशियल मुवमेंट आहे. या क्षणाला प्रत्येकी धाव महत्वाची आहे आणि त्याच अनुषंगाने प्रयत्न मात्र सुरू आहेत मैदानाच्या आतमध्ये.
या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 ने जाते पुढे. 54. 5 बॉल 10 रन. चेसिंग कंपल्सरी आहे, या देखील गोष्टीची नोंद घ्यावी. 5 चेंडू 10 धावा. यावेळेस फटका तर ऑन साईडला खेळाचा होता बासमनला. मग इथं एकच धाव मिळते लेग पायच्या माध्यमातून आणि सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या पुन्हा 1 न जातीय पुढे. स्कोर बोर्डवरती धावसंख्या आहे 55. आता मात्र येणारे चेंडू शिल्लक आहेत 4 धावा जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत 9. दोन्हीही टीम आता मात्र इथं सज्ज झाल्या आहेत. सुपर 3 मध्ये एखादी ट्रॉफी आपण देखील आपल्या घरी न्यावी, कारण का सीझनची आता मात्र सुरुवात झाली आहे आणि टेनिस क्रिकेटला आता मात्र पुन्हा एकदा सुरुवात झाली आणि प्रत्येकी टीमला असं वाटतं की आपण जी सुरुवात करतोय ती चांगली असावी, एखादी ट्रॉफी आपण देखील आपल्या घरी घेऊन जाऊ. या अनुषंगाने आता मात्र हा प्रयत्न दोन्हीही टीमचा आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला खेळ घेऊन टीमने देखील या स्पर्धेमध्ये केलाय, तर दुसऱ्या बाजूने जर्मन पोगाव टीमने देखील या स्पर्धेमध्ये चांगला खेळ दाखवला आहे. आणि आता समीकरण शिल्लक आहे, येणारे चेंडू शिल्लक आहेत 4 आणि जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत कंपल्सरी 9 धावा. या स्पर्धेचा नियम. जय लेफ्ट आर्म गोलंदाज, गती कमी केली आहे, कॉटन बॉल, बॅट्समन आउट. चार चेंडूमध्ये 9 बनवायच्या होत्या धावा जिंकण्यासाठी आणि आता मात्र 3 बॉलमध्ये जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत 9 धावा. नाव तर आहे जय, मात्र आता इथं विजयासाठी प्रयत्न करतोय जय. प्रयत्न सुरू आहेत जयनुमार क्रिकेट संघ पोगाव टीमच्या माध्यमातून देखील की आपण हा सामना जिंकावा आणि सुपर 3 मध्ये प्रवेश करावा. तर दुसऱ्या बाजूने किंवा टीमने देखील चांगला खेळ चांगला क्रिकेट या स्पर्धेमध्ये खेळलाय, त्यांना देखील जिंकायचं आहे आणि दोन्ही टीम आता मात्र इथं चांगला खेळ करतायत. एक प्रेक्षणीय मॅच मात्र आपल्याला पाहायला मिळते 2 टीम मध्ये. 3 बॉल 9 रन. चेसिंग कंपल्सरी आहे, या देखील गोष्टीची नोंद घ्यावी. 3 चेंडू 9 धावा. नवीन बॅट्समन इन झालाय मैदानाच्या आतमध्ये तुषार गायकर, टीमचे कॅप्टन. आता जिम्मेदारी आहे कॅप्टनच्या खांद्यांवरती. ऑन साइडला फटका फसला, मिस टायमिंग आहे, खेळाडू उपस्थित, एकच धाव घेतली जाते. स्ट्राईक आता मात्र हवी आहे लेफ्ट आर्म बॅट्समन 22 ला. 2 बॉल जिंकण्यासाठी बनवायचे आहेत 8 रन. 2 चेंडू 8 धावा. चेसिंग कंपल्सरी आहे. चांगला खेळ, जयनं इम्प्रेस केलाय. जेव्हा जेव्हा जयनं चेंडू हातात घेतलाय तेव्हा तेव्हा चांगलीच गोलंदाजी केली आहे. थोडासा वेळ कमी घ्या प्लीज. 2 चेंडू 9 धावा, माफ करा 8. एकदा वादा मात्र घेतली आहे धावून. 2 बॉल 8 रन बनवायच्यात आहेत. हा चेंडू महत्वाचा आहे. सामना शेवटपर्यंत नेण्यासाठी या बॉलवरती धावा येणं गरजेचे आहेत. धावा आल्या तर पुढचा बॉल आपल्याला चांगलाच पाहायला मिळेल. दोन बॉल 8 रन आणि या दरम्यान चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉल, बॉल आणि आता मात्र जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत 8 धावा.
दर्जेदार गोलंदाजी, काय गोलंदाजी केली आहे. धावा फक्त 12 होत्या, मात्र त्या गोष्टीचा विचार अजिबात केला नाहीये. मला चांगली गोलंदाजी करायची आहे आणि चांगली गोलंदाजी करून माझ्या टीमला जिंकून द्यायचं आहे, हाच विचार केला होता जयनं. आणि तोच विचार करत असताना चांगला खेळ सातत्याने मी त्याच वाक्याचा घडी घडी नक्कीच उपचार करत होतो. जेव्हा सर्वच काय संपलं आहे तेव्हाच तर नव्यानं काहीतरी करण्याची ताकद तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. आणि तीच ताकद, तीच गुणवत्ता, तोच क्लास आपल्याला पाहायला भेटला जयच्या माध्यमातून. 1 बॉल 8 रन, एखादा चमत्कार जिंकून देऊ शकेल, मात्र चमत्कार भरपूर कमी होतात आणि हा सामना जिंक